कागल नगरपालिकेच्या वतीनं विकसित केलेल्या महात्मा फुले मार्केट, पाझर तलाव सुशोभीकरण, पाझर तलावातील ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्यावर कृत्रिम धबधबा, म्युझिकल कारंजा, अत्याधुनिक व्यापारी संकुल, चिकन मटन मासे मार्केट या कामांचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला। या निमित्तानं आयोजित सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उमेदवारीची घोषणा करत विरोधकांना धडकी भरेल अशा मताधिक्यानं त्यांना निवडून द्या असं आवाहन केलं। अशाच पद्धतीनं आपण सगळेजण एकोप्याने एक परिवार म्हणून एकमेकाला साथ देत राहूया आणि आजपर्यंत अनेक निवडणुकांमध्ये चढ उतार आले, परंतु तुम्ही हसन मुश्रीफ साहेबांच्या मागची ताकद कधी कमी केली नाही। याही निवडणुकीमध्ये एवढी कामं मुश्रीफ साहेबांनी तुमच्याकरता केलेली आहेत। आता ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, आज जिल्ह्याचे प्रमुख आहेत। आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष कागलच्या निवडणुकीकडे आहे। तुम्ही एक असा उच्चांक करून दाखवा की समोरच्याला धडकी भरली पाहिजे। एवढ्या प्रचंड मताधिक्याने आपण उद्याच्या काळामध्ये महायुतीचे उमेदवार या नात्याने त्यांना निवडून द्या। नामदार हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आपण आपल्यावर आलेल्या संकटाला तोंड दिलं असून जनतेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी कागल मतदारसंघाचा प्रचंड विकास केल्याचा दावा केला। त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रमांक 1 वर राहील आणि अजितदादा मुख्यमंत्री होतील असा विश्वास व्यक्त केला। लोकांमध्ये किती तुम्ही लोकप्रिय आहात, कारण आपण आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहात, म्हणून तुम्ही 2 दिवस मुंबईमध्ये आणि 5 दिवस दौऱ्यावर जायचं ठरलंय। मी त्याचं स्वागत करतो। तुम्ही असं फिरत राहिलं की येणाऱ्या या निवडणूक विधानसभेच्या आमची जरी माहिती असते तर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या नेतृत्वाखाली 1 नंबरला आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आमचा आहे। तुम्ही मुख्यमंत्री व्हा अशी आमची इच्छा आहे। दरम्यान माजी आमदार संजय घाटगे यांनी जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल मुश्रीफ यांनी त्यांचे आभार मानले। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, प्रवीण काळबर, शीतल फराकटे, विजय काळे, प्रकाश गाडेकर, नितीन दिंडे यांची भाषणं झाली। सुनील राज सूर्यवंशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल नामदार अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार राजेश पाटील, युवराज पाटील, अरुण डोंगळे, नवीद मुश्रीफ, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, प्रवीण सिंह पाटील, वसंतराव धुरे, चंद्रकांत गवळी, गणपतराव फराकटे, प्रवीण भोसले, संजय चितारी, नवल बोते आदी उपस्थित होते।